त्रिकोणमितीची 6 गुणोत्तर लक्षात ठेवण्यासाठी सर्वात सोपी आयडिया. पापड भाजला पप्पा, हा बेटा. हा बेटा म्हणा, हो बेटा म्हणा. HHB. फक्त ही गुणोत्तरे अशी केली. झाली मित्रांनो तुमची 6 गुणोत्तरं. याला म्हणायचं साइन, याला म्हणायचं कॉस, याला म्हणायचं टॅन, याला म्हणायचं कोसेक, याला म्हणायचं सेक आणि याला म्हणायचं कॉट. बस झालं काम. तयार करूया चला 6ची 6 गुणोत्तर. तुम्ही म्हणशाल याला साइन म्हणायचं आणि याला कोसेक कसं काय म्हणायचं? तर साइन म्हटलं की असं वाचायचं बघा. साइन म्हटलं का PH म्हणायचं आणि कोसेक म्हटलं का उलटं वाचायचं HP. साइन आणि कोसेक हे एकमेकाच्या गुणाकार व्यस्तामध्ये असतात. रेसिप्रोकल म्हणतात त्याला. उलटपालट असतात एकमेकाच्या. कॉस BH आहे ना तर सेक HB असणार. टॅन PB आहे ना तर कॉट BP असणार. आणि शोधलं कसं? पापड भाजला पप्पा, PBP, हो बेटा, HHB. काय अवघड आहे का आता हे लिहायला? त्यात अशा रेषा मारून दिल्या. साइन कॉस टॅनवर नाव दिलं, कोसेक सेक कॉट असं नाव दिलं. पहिलं साइन. साइनचं गुणोत्तर काय मग? PH. दुसरं कॉस. कॉसचं गुणोत्तर काय? BH. तिसरं टॅनचं गुणोत्तर काय? टॅनचं आहे PB. येतंय लक्षात मित्रांनो आता? चौथा काय, पाचवा काय आणि 6वा काय हे तिघं याच्या उलट आहे. हा आहे कोसेक, तो असणार आहे HP. हा आहे मित्रांनो कॉसच्या उलट असणार आहे सेक. हा असणार आहे HB आणि हा आहे कॉट, कोटँजंट म्हणजेच असणार आहे BP. ही 6 गुणोत्तरं लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपी आयडिया आहे. साइन म्हणजे काय मित्रांनो? परपेंडिक्युलर भागिले कर्ण, लंब छेद कर्ण. कॉस म्हणजे काय? बेस छेद कर्ण म्हणजेच येतंय लक्षात? पाया छेद कर्ण. इथं आहे लंब छेद पाया, कर्ण छेद लंब, कर्ण छेद पाया, पाया छेद लंब. येतंय लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही ही 6 गुणोत्तरं एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतात.